ज्या प्रकारे मागील 3 दिवसापासून माड त्यासोबतच IMA डॉक्टरांचा संप सुरू होता, याची दखल घेत कोर्टाने तातडीनं हा संप मागे घ्यावा अशा प्रकारचे निर्देश दिले। आपल्यासोबत सगळे IMAचे डॉक्टर्स आहेत, या संघटनेचे पदाधिकारी आहेत। गीते सर, काय नेमकं आता तुमची पुढची भूमिका असणार आहे? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर संप मागे घेता तर तुमचं लवकर ऐकू आणि तुमच्या प्रकरणावर पुढची काय जे निर्देश असतील ते देतील। सध्या कोर्टाने सोमोटो दखल घेऊन संप मागे घेण्याचे निर्देश दिलेले आहेत असं आम्हाला बातम्यांमधून समजलेलं आहे आणि त्याची फायनल वर्डिक्ट काय कोर्टाने नेमके आदेश दिलेले आहेत त्याची आम्ही सध्या माहिती घेत आहोत। जसं आमच्याकडे कोर्टाची ऑर्डर येईल त्यामध्ये आम्ही स्टडी करून आमचा स्टँड क्लिअर करू, पण ॲज ऑफ नाऊ अजूनही आम्ही कुठलाही डिसिजन घेतलेला नाही आहे। असं म्हणणं आहे की अजूनही संप आहे सुरू? सध्या जे आहे ते स्टेटस को आहे, परंतु कोर्टाने निर्देश दिले असतील तर आम्ही नक्कीच कोर्टाचा तर नेहमीच आम्ही मान आणि सन्मान राखत असतो। कोर्टाचे निर्देश आम्ही नक्कीच पाळणार आहोत, पण नेमकं कोर्टाने काय म्हटलेलं आहे त्याचं आम्ही थोडंसं इंटरप्रिटेशन कसं करायचं आमची लिगल टीम त्याच्यावर वर्क करत आहे। कोर्टाने हे पण सांगितलं जर तुम्ही संपामध्ये जर एक जरी रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी डॉक्टरची असेल असं सुद्धा म्हटलं, आणि जर तुम्ही संपावर जर असाल, काम बंद आंदोलन करत असाल तर पगार सुद्धा दिला जाणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही संप मागे घ्या असं कोर्ट म्हटलं। पण ह्याच्या अगोदर आम्हाला संपावर जाण्यासाठी प्रवृत्त कोणी केलं ह्याचा विचार व्हावा, कारण वर्ष 2 वर्षापासून बोलणी चालू आहेत, डिस्कशन चालू आहे, मागण्या चालू आहेत आणि सर्वांमध्ये असं ठरलं होतं की कोर्टाचं डिसिजन येईपर्यंत कुणी पावलं उचलू नयेत। आम्ही जर कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून आम्ही थांबलो आहोत, मग तुम्ही ॲब्रप्टली असं रजिस्ट्रेशन का चालू केलं याचा पहिला तुम्ही उत्तर द्यावं। बरं, आतापर्यंत एकच नोंदणी केली आहे, त्याच्यानंतर सध्या नोंदणी होत नाहीये। आता जर ही नोंदणी सुरू राहिली प्रकरण ऐकेपर्यंत कोर्टाने, तर मग काय स्टँड असणार? नाही, आमची मागणी अशी राहील की शासनाने कोर्टाने दोघांची बाजू ऐकली पाहिजे। सध्या जे रजिस्ट्रेशन त्यांनी दिलं एक, तर त्याच्यावर स्टे द्यावा आणि आम्हाला जर विनंती केली की आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन कदाचित आम्ही संप पण मागे घेऊ आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर त्याची हिअरिंग घ्यावी, ही आमची मागणी राहील। तोपर्यंत नोंदणीबद्दल काय? जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही 13 तारखेचा फायनल, तोपर्यंत त्यांनी नोंदणी करू नये ही आमची विनंती आहे। कोर्टाचा आम्ही आदर राखलेला आहे, परंतु आमचं मागणी मंजूर झाल्या नसल्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय उरला नव्हता, त्यामुळे आम्ही संपावर गेलो आहेत। परंतु आपण विचारल्याप्रमाणे कुठल्याही पेशंटला धोका होणार नाही याची पण आम्ही काळजी घेत आहोत। अधिकृतरित्या तुम्ही संप मागे अजून घेतलेला नाही असं म्हणायचं? नाही, अधिकृतपणे अजूनही आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही। आमचे वरिष्ठ नेतृत्व आणि लिगल टीम कोर्टाच्या ऑर्डरची स्टडी करत आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही आमची अधिकृत प्रतिक्रिया देऊ। त्याच्यामुळे जसं डॉक्टरांनी सांगितलं की अधिकृतरित्या अजून संप मागे घेतले नाही, कोर्टाने तसे निर्देश दिले की आपण संप मागे घ्यावा। त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत निर्णय कोर्टाचा होत नाही, कोर्ट या सगळ्या म्हणजे होमिओपॅथी डॉक्टरांना ज्या प्रकारे MMCमध्ये नोंदणी केली जाते ती थांबवावी आणि यावर राज्य सरकारने सुद्धा त्यांची भूमिका मांडावी, आणि त्यामुळेच आपण बघतोय की संप अधिकृतरित्या मागे घेतलेला नाही। मात्र कोर्टाने सांगितले की डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, त्यामुळे काही वेळात कदाचित यावर निर्णय होईल। त्यांच्या लिगल टीमसोबत, त्यांच्या वरिष्ठ डॉक्टरांसोबत ही चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर हा निर्णय अपेक्षित आहे। कॅमेरामॅन अनिल संघरेसह मी वेदांत ने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.